मुंबई आणि नाशिकच्या महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी मैदानात उतरलेत। मुंबईमध्ये भाजपकडून शक्तीप्रदर्शन करण्यात येणार आहे। शिवसेना फुटीनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबईमध्ये पहिल्यांदाच मेगा रोड शोच्या माध्यमातून शक्तीप्रदर्शन करत महायुतीच्या उमेदवारांसाठी मैदानात उतरणार आहेत। घाटकोपरमधील अशोक सिल्क मिलपासून हा रोड शो सुरू होणार असून घाटकोपर पूर्वेकडील पार्श्वनाथ चौकापर्यंत हा मेगा रोड शो असेल। अशोक सिल्क मिलपासून श्रेयस टॉकीज मार्गे सर्वोदय सिग्नल, त्यानंतर सीआयडी ऑफिसकडून मार्गस्थ होत सांघवी स्क्वेअर पासून पुढे जात हवेली ब्रिज मार्गे घाटकोपर पूर्वेकडील पार्श्वनाथ चौकापर्यंत रोड शोच्या माध्यमातून शक्तीप्रदर्शन करण्यात येणार आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा हा मेगा रोड शो आज पार पडणार आहे। मोदींचं खरं तर हे मिशन महाराष्ट्र आपल्याला म्हणता येईल, कारण अशोक मिल ते पार्श्वनाथ जैन मंदिरापर्यंत पंतप्रधान नरेंद्र मोदींचा हा रोड शो नियोजित करण्यात आलेला आहे। मुंबईमध्ये मोदींचं भव्य असं शक्ती प्रदर्शन आज पार पडणार आहे। महायुतीच्या उमेदवारांसाठी मोदी स्वतः मैदानात उतरलेले आहेत। तर या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी उदय जाधव सर्वोदय हॉटेल बाहेरून लाईव्ह आहेत। प्रणाली कापसे घाटकोपरच्या अशोक मिल बाहेरून सध्या आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत। तुषार उपनवर गांधीनगर भागातून सध्या आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत आणि प्रमोद पाटील सीआयडी ऑफिस बाहेरून आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। सगळ्यात आधी प्रणाली तुमच्याकडे येते। आज मोदींचा भव्य दिव्य असा हा मेगा रोड शो पार पडणार आहे, कशा प्रकारे याचं नियोजन आहे? सोसायटीच्या जवळ आलेले आहे, जिथे मोठ्या प्रमाणावर नागरिक राहतात, त्यांच्यामध्ये किती उत्साह आहे ते आपण जाणून घेणार आहोत। तत्पूर्वी अशोक मिल इथून अगदी जवळच आहे। आपण पाहतोय की मोदींचे मोठे मोठे कटआउट्स या ठिकाणी लावण्यात आलेले आहे, बॅनर्स सगळ्या ठिकाणी बघायला मिळते आणि इथूनच कडेकोट बंदोबस्त जो आहे तो पुढे सुरू होत आहे। अनेक नागरिक आपल्या बरोबर आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत। आज मोदीजी येत आहेत तुमच्या भागामध्ये, इथून रोड शो सुरू होत आहे, किती उत्साह आहे? तुम्हाला आनंद झालाय? तुमच्या परिसरात येत आहेत मोदीजी? हमको बहुत उत्साह हो रहा है और हम चाहते हैं कि उनको 400 सीट मिले ताकि यूनिफॉर्म सिविल कोड, विकास और ये वक्फ बोर्ड का जो कानून है उसमें सब चेंज हो जाए और सबको एक देश, एक नियम, एक संविधान, यही रहना चाहिए। आपको क्या लग रहा है ये पूरा रास्ता आज बंद रहेगा 2 से 10 के बीच, तो कोई दिक्कत होगी? बहुत बढ़िया है, मोदी है तो मुमकिन है। मोदी आएगा, जरूर आएगा, 400 से ऊपर आएगा। पर ये भी कहा जा रहा है कि 10 साल हो गए उनको, तो थोड़ी सी एंटी इनकम्बेंसी है। नहीं 10 साल हो गया तो क्या है, मोदी 100 साल तक रहेगा। आपका क्या कहना है? इस पूरे इलाके में आज जो है मोदी जी का रोड शो होने वाला है। वी आर ईगरली वेटिंग टू सी हिम नंबर 1। वी विश हिम टू कम बैक एंड रूल अस फॉर नेक्स्ट 20 years, not 10 years, 20 years he should rule us and India will become the really great power in the world like USA। Okay, नक्की। आपण मी जसं मगाशी सांगत होते की घाटकोपर हा उच्चवर्णीय, मध्यमवर्गीय आणि त्याचबरोबर मराठी माणसांचा सुद्धा भाग आहे आणि या भागातल्या नागरिकांच्या या प्रतिक्रिया आपण पाहतोय। थोडं काही वेळांपूर्वी आपण जे दुकानदार आहेत, ज्यांची दुकानं 2 ते 10 वाजेपर्यंत बंद राहणार आहे, त्यांची सुद्धा आपण मतं जाणून घेतली, पण त्यांना सुद्धा उत्साह आहे की पंतप्रधानांनी त्यांच्या भागाची निवड केलेली आहे त्यांच्या रोड शोसाठी। त्यामुळे सगळेच जण उत्साहात दिसत आहेत पंतप्रधानांचं स्वागत आपल्या भागामध्ये करण्यासाठी। निश्चितच नागरिकांचा उत्साह देखील पाहायला मिळतोय। प्रणाली, अशाच सोबत रहा। आता जाणार आहोत उदय जाधव यांच्याकडे, जे सर्वोदय हॉटेल बाहेर सध्या उभे आहेत। उदय, कशा प्रकारे मोदींचा हा रोड शो नियोजित करण्यात आलेला आहे? काय तिकडे सध्या स्थिती? एनबीएस मार्गावरती सर्वोदय सिग्नल जवळ आहे। सर्वोदय हॉस्पिटलचा हा सिग्नल आणि इथे देखील जय्यत तयारी जी आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मेगा शोसाठी करण्यात आलेली आहे। मेगा रोड शोसाठी आपण इथे पाहू शकतो सभोवताली मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त जो आहे तो ठेवण्यात आलेला आहे। रस्त्याच्या दुतर्फा एक रेलिंग जी आहे सुरक्षेच्या दृष्टिकोनातून ठेवण्यात आलेली आहे, जेणेकरून जर का गर्दी झाली मोठ्या प्रमाणात तर नागरिकांना या रेलिंगच्या आतमध्ये जे आहे ते उभं करण्यात येतील। आणि दुसरीकडे आपण पाहतो की मोठ्या प्रमाणात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे कटआउट्स असतील, यांचे होर्डिंग्स असतील, ते देखील इथे लावण्यात आलेले आहे। सध्या इथे वाहतूक सुरू करण्यात आलेली आहे, मात्र पुढे आपण पाहतोय की 2 वाजता जे आहे रस्ते जे आहेत वाहतुकीसाठी बंद करण्यात येत आहेत। अनेक ठिकाणी ढोल ताशा जे आहेत ते देखील आणले जात आहेत। आपण पाहू शकतो संध्याकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा हा मेगा शो आहे
तो सुरू होणार आहे मेगा रोड शोसाठी। इथे जय्यत तयारी केलेली आहे, समोर आपण पाहू शकतो पोलिसांची देखील जय्यत तयारी करण्यात आलेली आहे। नागरिकांना येण्यासाठी या मेटल डिटेक्टर्समधून जावं लागणार आहे, त्याचबरोबर स्कॅनर मशीन जी आहेत त्या देखील इथे आणण्यात आलेल्या आहेत। आणि सभोवताली आपण पाहिले तर सर्वत्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे होर्डिंग्स पाहायला मिळत आहेत, कटआउट्स पाहायला मिळत आहेत। एका बाजूला आपल्याला इथे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं देखील एक मोठं कटआउट जे आहे ते पाहण्यात येत आहे। संध्याकाळी नागरिकांना इथे येण्याचं आवाहन करण्यात आलेलं आहे, त्यामुळे संध्याकाळी इथे मोठी गर्दी करण्यात येईल असं देखील सांगण्यात येत आहे। आणि समोर आपण पाहू शकतो की नागरिकांमध्ये देखील एक उत्सुकता आहे। वाहतूक जी आहे ती अद्याप सुरू ठेवण्यात आलेली आहे। 2 नंतर वाहतूक जी आहे ती रेल्वेस मार्गावरची पूर्णपणे बंद करण्यात येईल। जवळपास 2.5 ते पावणे 3 किलोमीटरचा हा संपूर्ण मेगा रोड शो असणार आहे। त्यावेळेला इथे सुरक्षेसाठी सर्वच यंत्रणा ज्या आहेत, केंद्रीय सुरक्षा यंत्रणा देखील इथे सज्ज असणार आहेत। मात्र नागरिक ज्या संख्येने मोठ्या संख्येने येण्याची शक्यता व्यक्त केली जाते, त्यामुळे एक पोलीस यंत्रणा असेल किंवा सुरक्षा यंत्रणा उदय असेच सोबत रहा। आता आपण जातोय प्रमोद पाटील यांच्याकडे, जे सध्या घाटकोपरच्या CID ऑफिस परिसरात आहेत। प्रमोद, वाहतुकीमध्ये कशा प्रकारे बदल करण्यात आलेला आहे आणि सुरक्षेच्या दृष्टीने कशा प्रकारे पोलिसांकडून प्रशासन सध्या सज्ज आहे? प्राजक्ता, ज्या पद्धतीने तू म्हटली त्याप्रमाणे वाहतुकीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये बदल करण्यात आलेला आहे। मी आता आहे LBS मार्ग घाटकोपर या ठिकाणी CID ऑफिसच्या बरोबर समोर, आणि बघत असाल तुम्ही या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये या मुख्य रस्त्यावर म्हणजे घाटकोपरच्या मुख्य शहराच्या रस्त्यावर बॅरिकेड्स लावण्यात आलेले आहेत। मात्र आत्तापर्यंत वाहतुकीला कोणत्याही प्रकारचा अडथळा निर्माण झालेला नाही, वाहतूक अगदी सुरळीत आहे। आणि त्याप्रमाणे पोलीस बंदोबस्त जो आहे तो मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे। वाहतूक पोलिसांचाही फौजफाटा या ठिकाणी कोणत्याही प्रकारे सामान्य नागरिकांना किंवा वाहन चालकांना अडचण होऊ नये म्हणून या ठिकाणी रस्त्यावर उतरलेले आहेत। ज्या पद्धतीने आपण बघत असाल या बाजूने, माझा कॅमेरामॅन तुम्हाला दाखवेलच, ज्या पद्धतीने आपण बघत असाल जी दिशा दिसते या ठिकाणावरून नरेंद्र मोदी यांचा जो ताफा आहे, रोड शोचा ताफा, या ठिकाणावरून त्यांचं आगमन होणार आहे आणि प्रचंड मोठ्या फौजफाट्यासह या ठिकाणी ते येणार आहेत। आणि आपण बघत असाल या मुख्य रस्त्याच्या दोन्ही म्हणजे दुतर्फा बॅरिकेड्स लावण्यात आलेले आहेत आणि या ठिकाणची वाहतूक आता वळवण्यात आलेली नाही आहे। 2 ते 3 नंतर या ठिकाणी वाहतूक जो आहे ती वाहतुकीमध्ये बदल करण्यात येईल। मात्र आता कोणत्याही प्रकारची वाहतूक बदल करण्यात आलेला नाही। या ठिकाणी मोठ्या प्रमाणात नरेंद्र मोदी यांच्या स्वागतासाठी जय्यत तयारी करण्यात आलेली आहे। मेहर कोटेचा यांच्या मतदारसंघातून निघणारा हा रोड शो न भूतो न भविष्यती अशा करण्यासाठी संपूर्ण या ठिकाणी जो भारतीय जनता पार्टी आणि महायुतीचे कार्यकर्ते सज्ज आहेत। तर नरेंद्र मोदी यांना पाहण्यासाठी आणि त्यांची एक झलक बघण्यासाठी या ठिकाणचे जे नागरिक आहेत, मतदार जे आहेत ते आतुर झालेले आहेत। त्यामुळे संध्याकाळचे 4:30 ते 5 वाजता या ठिकाणी नरेंद्र मोदी यांच्या रोड शोला सुरुवात होईल आणि संध्याकाळी 7-7:30 पर्यंत तो संपेल। मात्र आता उत्सुकता आहे ती कल्याणच्या सभेची, त्यांची एकदा सभा तिथली संपली की नरेंद्र मोदी यांचा जो ताफा आहे, नरेंद्र मोदी हे स्वतः जे आहेत हे मुंबईच्या दिशेने रवाना होतील आणि याच घाटकोपरमधून त्यांचा अत्यंत भव्य अशा प्रकारचा रोड शो सुरू होणार आहे। मात्र जसं तू म्हटलीस त्याप्रमाणे आता कोणत्याही प्रकारे वाहतूक बदल करण्यात आलेला नाही। वाहतुकीमध्ये बदल असेल तो 2 आणि 3 नंतर असेल। मात्र आता कोणत्याही प्रकारे कोणालाही अडचण निर्माण होऊ नये म्हणून प्रत्येकाला या ठिकाणाहून जाऊन दिलं जाते। मात्र सुरक्षेचा जो ताफा आहे, पोलीस बंदोबस्त आहे, तो प्रचंड मोठ्या प्रमाणात या ठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे। नागरिकांना आता कोणत्याही प्रकारची अडचण निर्माण होत नाहीये। प्राजक्ता, बरं प्रमोद, तुम्ही देखील असेच सोबत राहा। सध्या आपण गांधीनगर भागात जाणार आहोत, जिथे आमचे प्रतिनिधी तुषार उपनवर आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। तुषार, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा हा मेगा रोड शो कशा प्रकारे गांधीनगर भागात नियोजन करण्यात आलेला आहे, वाहतुकीमध्ये कोणते बदल? प्राजक्ता, आपण जर पाहिलं असेल तर पंतप्रधान नरेंद्र मोदींचा महाराष्ट्रातला पहिलाच रोड शो आपल्याला मुंबईमध्ये होताना पाहायला मिळतोय आणि विद्यमान या ठिकाणी महायुतीचे उमेदवार मिहिर कोटेचा यांनी या रोड शोची संपूर्ण तयारी केल्याचं पाहायला मिळतंय। सध्या मी LBS मार्ग या ठिकाणी आहे आणि पवईकडे जाणारा हा मार्ग आहे। या मार्गावरती आपण जर पाहिलं असेल तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पोस्टरसह आपल्याला बाळासाहेब ठाकरे यांचे देखील आपल्याला या ठिकाणी पोस्टर लावल्याचं पाहायला मिळतंय। हाच LBS मार्ग आहे, ज्या LBS मार्गावरती आपल्याला मोठी वाहतूक कोंडी होताना पाहायला मिळत असते। आताही आपण जर दुपारची दृश्य पाहिले असेल तर ह्या सिग्नलवरती आपल्याला वाहतूक कोंडी दिसल्याचं पाहायला मिळतंय। प्रामुख्याने 2 नंतर आपल्याला वाहतुकीमध्ये मोठे बदल होताना पाहायला मिळणार आहेत। सध्या पोलिसांचा मोठा फौजफाटा या परिसरामध्ये तैनात करण्यात आलेला आहे आणि घाटकोपर याच परिसरामध्ये आपल्याला वाहतूक कोंडी ही मोठ्या प्रमाणात पाहायला मिळते। त्यामुळे पोलिसांनी या ठिकाणी LBS मार्गावरून ज्या ठिकाणी शक्य होईल त्या ठिकाणी आपल्याला वाहतूक आपल्याला वळवताना पाहायला मिळते। कारण की ह्या मार्गावरती मेट्रोचं काम अजूनही सुरू आहे।
त्यामुळे या कामाचा वाहतूक कोंडीवरती कोणताही फटका बसू नये ह्याची संपूर्ण दक्षता ट्रॅफिक पोलिसांनी घेतल्याचं पाहायला मिळत आहे। कारण की जेव्हा कल्याणची सभा संपल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबईच्या दिशेने रवाना होतील तेव्हा साधारणतः 3 वाजेपासून साधारणतः 8 वाजेपर्यंत सर्व रस्ते आपल्याला प्रामुख्याने उत्तर मुंबईतले ब्लॉक होताना पाहायला मिळणार आहेत। कारण की 7:30 वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रोड शो सुरू होईल असा अंदाज आहे आणि 7:30ला हा रोड शो सुरू झाल्यानंतर पुढचे 2.5 तास हा रोड शो आपल्याला सुरू राहणार आहे। साधारणतः तुमच्याकडूनही वेळोवेळी अपडेट घेत राहू, तुर्तास असेच सोबत राहा। आता आपण जाणार आहोत, आमचे प्रतिनिधी वैभव सोनावणे देखील आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत, जे मोदींच्या रोड शोच्या मार्गावर सध्या आहेत। वैभव, मोदींचा हा रोड शो साधारण कुठून सुरू होणार आहे, कुठपर्यंत असणार आहे, कोणकोणत्या टप्प्यांमध्ये त्यांचा हा रोड शो पार पडणार आहे, काय अपडेट? प्राजक्ता, LBS मार्ग हा प्रामुख्यानं या रोड शोचा मुख्य मार्ग असणार आहे। आम्ही आता श्रेयस चौकाकडून राजावाडीकडे जाणारा LBSचा जो मार्ग आहे या मार्गावरती आणि या मार्गावरती साधारण 1 किलोमीटरचा हा सरळ मार्ग जो आहे, या मार्गावर दोन्ही बाजूंना कटआउट्स जे आहेत ते कटआउट नरेंद्र मोदींचे उभारण्यात आलेले आहेत आणि महायुती जी आहे त्या महायुतीचे तिन्ही नेते जे आहेत ते तिघांचे नेते प्रामुख्यानं याच्यावरती पाहायला मिळत आहेत। आता सगळ्यात महत्वाची बाब म्हणजे रस्त्याच्या दुतर्फा दोन्ही बाजूंना पोलिसांकडून मोठ्या प्रमाणावरती बॅरिकेडिंग करण्यात आलेले आहे आणि आतापासूनच रस्त्याच्या दोन्ही बाजूला पोलीस जे आहेत ते मोठ्या प्रमाणावरती तैनात करण्यात आलेले आहेत, स्टँड बाय ठेवण्यात आलेले आहेत पोलीस। या सगळ्या प्रक्रियेमध्ये अचानकपणे कुणी मध्ये घुसू नये आणि पंतप्रधानांच्या सुरक्षा व्यवस्थेला बाधा येऊ नये याची काळजी घेतली जाते। ही काळजी कशी किती मोठ्या प्रमाणावरती घेतली जाते याचं उदाहरण म्हणजे फुटपाथवर सुद्धा मेटल डिटेक्टर्स जी आहेत ती बसवण्यात आलेली आपण पाहतोय। हा सगळा मार्ग जो आहे या मार्गावरती आता ढोलताशे आपण पाहतोय, हे ढोलताशे आणण्यात येत आहेत, तयारी केली जाते आणि बरोबर मोदी यायच्या वेळेस हे ढोलताशे जे आहेत हे ढोलताशे वाजवले जातील। ही झाली पूर्वतयारी, आधीच्या तयारीची ही सगळी दृश्य आहेत आणि त्याच्यानंतर रस्त्याने जाताना जेव्हा तुम्ही LBS रोड प्रामुख्यानं पाहता या अशा पद्धतीची मेटल डिटेक्टर्स जी आहेत ती लावण्यात आलेली आहेत, म्हणजे इथं येणारी व्यक्ती जी आहे त्याच्यामध्ये कुणी घातपात करणारी व्यक्ती असू नये याबाबतची सुद्धा सुरक्षेची काळजी जी आहे ती मोठ्या प्रमाणावरती घेतली जाते। पोलिसांच्या टोईंग व्हॅन्स ज्या आहेत त्या दोन्ही बाजूला उभारण्यात आलेल्या आहेत आणि रस्त्यावरती कुठली गाडी पार्क होणार नाही या सगळ्याची काळजी घेतली जाते। तुर्तास तरी वाहतूक जी आहे ती सुरळीत आहे, मात्र इथं येणारी वाहतूक जी आहे ती आधीच यापूर्वीच सूचना दिलेल्या असल्यामुळे तुरळक वाहतूक पाहायला मिळते। LBS रोडवर रोज जेवढी वाहतूक असते ती वाहतूक आज प्रामुख्यानं दिसत नाहीये। याचं कारण वाहनं जी आहेत त्यांना पर्यायी मार्ग निवडण्याच्या सूचना यापूर्वीच करण्यात आलेल्या होत्या आणि त्याचा परिणाम आपण पाहतोय। तुरळक वाहतूक जी आहे ती रस्त्यावरती दिसते। संपूर्ण LBS रोड जो आहे तो रिकामा दिसतोय येताना आणि जाताना आणि दोन्ही बाजूंना मोठे कटआउट्स आहेत। बाळासाहेब ठाकरेंचं मोठं कटआउट जे आहे ते समोर आपल्याला दिसून येतं या सर्वोदय चौकामध्ये आणि त्याच्या बाजूलाच पोलिसांच्या टोईंग व्हॅन्स जे आहेत त्या टोईंग व्हॅन्स आहेत, पोलीस थांबलेले आहेत। एका बाजूला नरेंद्र मोदींचे होर्डिंग जे आहे ते या चौकामध्ये लावण्यात आलेले आहे सर्वोदय